नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा. आजच्या कथेचे नाव आहे खोटारडी आई. जगदीशची आई म्हणजे नंबर 1 ची खोटारडी बाई होती. अशी खोटारडी आई जगाच्या पाठीवर नसेल हे माझे नाही तर जगदीशचेच म्हणणे आहे. आयुष्यभर ती आपल्या लाडक्या जगूला खोटच बोलत आली म्हणे. जगूचा बाप घराच्या भिंतींना रंग लावणारा रंगारी होता. कोणीतरी रंगकामाचे गुत्ते घेणाऱ्या गुत्तेदाराकडे रोजंदारीवर जायचा. एका इमारतीच्या बाहेरच्या भिंतींना रंग लावण्यासाठी तो झुल्यावर रंगाचा डबा आणि ब्रश घेऊन बसला. झुला 4थ्या मजल्याच्या गच्चीतून खाली सोडण्यात आला. झुल्याचे दोर ज्यांनी धरले होते त्यातील एकाला चक्कर आली. दोर सुटला. जगदीशचा बाप झुल्यावरून वेडावाकडा खाली पडला आणि जग सोडून गेला. जगू लहानाचा मोठा होऊ लागला. खर्च वाढू लागला. दिवस गरिबीचेच होते. आईने 2 घरं धुण्या भांड्यांची वाढवून घेतली. मग जगूसाठी भातासोबत वरण भाजी मिळू लागली. कधी एखादा आंबा केळ पण मिळू लागले. आई तू पण खा ना माझ्यासोबत. आई त्याला असट वरण भात भरवताना जगू आईला म्हणाला, बाळा तू खा, मला भूक नाही. हे तिचे पहिले खोटे बोलणे होते. जगू मोठा होऊ लागला. ती कोठे कोठे काम करू लागली. जगू शाळेत जाऊ लागला. खर्च वाढू लागला. मग तिने एका शिंप्याकडून काजेपटणांचे काम घेतले होते. रात्री जागून ती ते काम करायची. आई झोप आता, खूप रात्र झाली. दिवसभर काम करून थकली असशील. तुला सकाळी कामाला पण जायचं असतं ना, झोप ना. अरे मला झोपच येत नाही म्हणून तर हे काम करते. आणि थकवा कसला, याला असे कोणते कष्ट पडतात. तू मात्र आता झोप. सकाळी 7ला शाळा आहे ना. जगूला मौसूद गोधडीचे पांघरून घालून झोपवायची. हे तिचे बोलणे खोटेपणाचेच होते. वाढत्या खर्चाने ओढाताण रोजचीच होती. अडचणीशिवाय दिवस उगवतच नसे. पोरी तुझी परिस्थिती आमच्याने बघवत नाही. पदरी पोर आहे. तुझंही वय फारसं नाही. तुझ्या पुढे खूप मोठे आयुष्य पडले. तुलाही प्रेमाची आधाराची गरज आहे. माझे एक अनुभवाचे म्हणणे ऐकशील. तू दुसरे लग्न करावे असे तुझा एक हितचिंतक म्हणून वाटते. तुझी तयारी असेल तर सांग. एखादा सालस मुलगा पाहतो. जवळच्या एका वृद्धाने जगूच्या आईला सल्ला दिला. धन्यवाद काका, तुम्ही हे माझ्या मायेपोटीच सांगत आहात. हे मला ठाऊक आहे. काहीच दिवसांचा प्रश्न आहे. हे हालाकीचे दिवस पालटतील आणि माझा जगू माझ्या जवळ आहे तोवर मला वेगळ्या प्रेमाची आणि आधाराची गरजच काय. हां, मला गरज आहे ती फक्त तुमच्या आशीर्वादाची. तिला त्या काळात आधाराची आणि प्रेमाची खरेच गरज नव्हती का? पण ती खोटं बोलतच राहिली. जगू हुशार होता. स्कॉलरशिप मिळाली. कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये नोकरी पण लागली. गावापासून लांब बेंगलोरला. जगू आईस पैसे पाठवू लागला पण तिने ते नाकारले. मला असे कितीसे पैसे लागणार आणि तितके आहेत माझ्यापाशी. तू परक्या गावात राहतोस. रोज ऑफिसला जाताना आणि येताना बस टॅक्सीसाठी लागतील. तुझ्याकडेच राहू दे. स्वतःची आबाळ करून घेऊ नकोस. तुम्हीच सांगा यात कितपत सत्यावश होता. भयानक परिस्थिती होरपळलेली. शक्तीच्या बाहेर देह कष्टावलेला. वाढते वय, किरकोळ दुखणी तिने अंगावरच काढली. जगूला कळवलेच नाही. उगाचच लेकराला कशाला त्रास द्या. दुखणी काय आजची आहेत? याआधीही अशी कितीतरी दुखणी आपल्या देहाने सोसली आहेत. त्यात भिण्यासारखे काही नाही. शेवटी व्हायचे तेच झाले. एकदा ती पाय घसरून बाथरूममध्ये पडली. मांडीचे हाड नको त्या ठिकाणी मोडलं. असह्य किंचाळी. शेजाऱ्यांनी दवाखान्यात ॲडमिट केलं. जगू धावत एअरपोर्टवरून सरळ दवाखान्यात पोचला. तिला त्या अवस्थेत पाहून तो वेडापिसा झाला. ती अशा स्थितीत ती नजरेला पडेल हा त्याने स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. तशाही परिस्थितीत तिच्या डोळ्यात मात्र समाधानच तरळत होतं. जगूचे अश्रू मात्र आवरत नव्हते. फार दुखतंय का ग? तिच्या दुखावलेल्या पायावरून आपला हात हळूवारपणे फिरवत जगूने विचारले. नाही रे, मला आता खूप बरं वाटतंय. तुला डोळे भरून पाहण्यासाठी जीव धरून ठेवला होता बघ. हेही खोटेच होते. पायातून वेदनांचा डोंब उसळतच होता. हे फक्त तिलाच माहीत होतं. आई असे म्हणू नकोस. तुला काही होणार नाही. मी तसे होऊ पण देणार नाही. जगू तिला मिठीत घेत म्हणाला. पण तिने जगूच्या
मिठीतच प्राण सोडला होता हे मात्र सत्य होते, शेवटचे सत्य. मित्रांनो, जगू आणि त्याची आई भलेही गोष्टीतली असतील, पण त्यांच्या भावना खऱ्या आहेत. आपल्या आईला शक्य तितक्या लवकर जवळ करा. खूप दिवस तिच्या कुशीत राहा. सु. र. कुलकर्णी. मूळ कल्पना नेटवरून. ही कथा तुम्हालाही आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.